मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी YouTube चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर पदभरती 2025 ची आन्सर की आलेली आहे। तर ती आन्सर की तुम्हाला कशी डाउनलोड करायची आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। जर तुम्हाला आन्सर की डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा तुम्हाला फ्री मध्ये WhatsApp वरती तुमची स्वतःची आन्सर की डाउनलोड करून घ्यायची असेल तर इथे वरती एक मोबाईल नंबर दिसत असेल त्यावरती WhatsApp वरती तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड सेंड करायचा आहे। जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला मेसेज वरती ईमेल वरती तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड सेंड केलेला असतो, तो तुम्हाला दिलेल्या WhatsApp वरती सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काही वेळामध्ये तुमची आन्सर की फ्री मध्ये WhatsApp वरती PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून सेंड केली जाईल। अदरवाइज तुम्हाला स्वतःला डाउनलोड करायची असेल तर ती तुम्ही कशी डाउनलोड करू शकता याच्याबद्दल आता माहिती मी तुम्हाला देऊन देतो। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय। या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल। त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचं पेज आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल। इथे तुम्हाला लॉग इन आयडी म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे, जो तुम्ही फॉर्म भरते वेळेस तुम्हाला मेसेज वरती आलेला होता। त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा इथे टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल। सर्वप्रथम तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। यावरती तुमचं सिलेक्शन राहणार आहे मित्रांनो। जर मोबाईल वरतून क्लिक केलं किंवा ओपन केलं तर तुमच्याकडे इथं 3 लाईनींचं ऑप्शन असेल। 3 लाईनींवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ऍप्लिकेशन डिटेल, त्यानंतर पोस्ट सिलेक्शन आणि त्यानंतर हेल्पलाईनचं तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे। तर सेकंड नंबरचं ऑप्शन असतं पोस्ट सिलेक्शन, यावरती क्लिक करायचंय। तुम्ही ज्या पण पदासाठी इथं अर्ज केलेला असेल ते पद तुम्हाला दिसतील। ज्या पण पदाची आन्सर की तुम्हाला डाउनलोड करायचे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। इथं ऍक्शनचं ऑप्शन आहे, इथे ऍक्शनच्या खाली एक डोळ्याचं ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल। जो पण तुम्ही फॉर्म सिलेक्ट केला असेल तो ऍप्लिकेशन फॉर्म संपूर्ण तुम्हाला दिसेल। इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील। मोबाईल वरतून क्लिक केलं तर इथे 3 लाईनींचं ऑप्शन असतं। यावरती तुम्हाला 3 लाईनींवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे 4 ऑप्शन येतील। इथे ऍप्लिकेशन डिटेल, त्यानंतर पेमेंट स्लिप, त्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म आणि त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स अशा प्रकारचं। तर शेवटचं जे ऑप्शन आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स, यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल। इथं क्लिक हेअरचं ऑप्शन असतं बघा आणि आपल्याला हे जे नाव असतं ते आपल्याला इथं वेगळ्या कलर मध्ये दिसतं। यावरती क्लिक करायचं। त्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारची तुमची आन्सर की डाउनलोड होऊन येणार आहे। तर यामध्ये बघा आन्सर की डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचा पेज दिसेल। तुम्ही जी पण इथं प्रश्न सिलेक्ट केलेला असतो तो तुम्हाला इथं दिसेल। जसं की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन आणि तुम्ही सिलेक्ट केलेलं हे ऑप्शन असतं, ठीक आहे। म्हणजे हे दोन्ही मॅच झालं तर तुमच्या इथं प्लस गुण होणार आणि जर हे दोन्ही मॅच नाही झालं तर तुमचे जे गुण असतात ते तुम्हाला भेटणार नाही, ठीक आहे। जसं की इथं बघा उदाहरणार्थ जर म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन आणि तुम्ही सिलेक्ट केलेलं 3 नंबरचं ऑप्शन आहे, तर इथे तुम्हाला गुण भेटणार नाही। मात्र 2 नंबरचं ऑप्शन जर म्हटलं तर इथे बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन आणि इथे जर म्हटलं तर तुम्ही सिलेक्ट केलेलं ऑप्शन 4च नंबरचं आहे, म्हणजे दोन्ही सेम आहे, तर तुमचे इथं प्लस गुण होणार। अशा प्रकारचे तुम्हाला किती गुण मिळतात कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। अदरवाइज जर म्हटलं तर आन्सर की कशी डाउनलोड करायची याच्यावरती तुम्हाला माहिती दिलेली आहे किंवा आपल्या टीम कडून फ्री मध्ये तुम्हाला PDF स्वरूपामध्ये तुमची स्वतःची आन्सर की डाउनलोड करून घ्यायची असेल तर आपल्याला नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड सेंड करू शकता। त्यानंतर काही वेळामध्ये तुम्हाला तुमची आन्सर की फ्री मध्ये PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून दिली जाईल। तर अशा प्रकारची या विद्यार्थीची आन्सर की डाउनलोड करून घेतलेली आहे। तर बघा आता 5 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर जर म्हटलं तर 2 नंबरचं बरोबर आहे, परंतु या विद्यार्थ्याने 1 नंबरचं सिलेक्ट केलेलं आहे, तर इथं हा प्रश्न चुकलेला आहे। त्यानंतर इथं बघा 6 नंबरचा प्रश्न, याचं बरोबर उत्तर 3 आहे आणि या विद्यार्थ्याने देखील 3च हे ऑप्शन चूज केलेलं आहे, म्हणजे इथं त्याचे गुण वाढलेले आहेत। मात्र जर म्हटलं तर हे 5 आणि 7 नंबरचा प्रश्न आहे तो चुकीचा आहे, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर अशा प्रकारचे तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। बाकी कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता। लवकरच आपला कट ऑफ वरती व्हिडिओ येणार आहे, तर त्यासाठी चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।